तर मेडिकल डिव्हाइस पार्क नावाचा अजून एक प्रकल्प महाराष्ट्रातून दुसऱ्या राज्यात गेल्याचा दावा शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदींनी केला आणि त्यावर तो प्रकल्प महाराष्ट्राला मंजूर झाला होता याचा फक्त एक कागद दाखवण्याचं आव्हान फडणवीसांनी शिवसेनेला दिलं। तर दुसरीकडे फॉक्सकॉन प्रकल्पावरून भाजपचे राम कदम आदित्य ठाकरेंविरोधात आंदोलन पुकारण्याच्या तयारीत आहेत। पाहूया हा रिपोर्ट। 29 ऑगस्टला उपमुख्यमंत्र्यांची बैठक अनिल अग्रवाल साहेबांबरोबर झाली आणि 100% जो प्रकल्प आपल्या महाराष्ट्रात येणार होता हा निघून गेलाच कसा। त्यांच्या सरकारने जर वेदांता बरोबर फॉक्सकॉन सोबत अग्रीमेंट केलं होतं ते अग्रीमेंट दाखवावं आणि जर दाखवू शकत नसतील तर महाराष्ट्राशी तुम्ही खोटं बोललात म्हणून हात जोडून तुम्हाला महाराष्ट्राची माफी मागावी लागेल। वेदांता फॉक्सकॉन प्रकल्पाचा वाद शमत नाही तोच आता महाराष्ट्रातल्या अजून एक प्रकल्प परराज्यात गेल्याचा दावा शिवसेनेच्या नेत्या प्रियंका चतुर्वेदींनी केला। चतुर्वेदींच्या दाव्यानुसार महाराष्ट्रात येऊ पाहणारा मेडिकल डिव्हाइस पार्क नावाचा प्रकल्प सुद्धा महाराष्ट्रातून दुसऱ्या राज्यात गेला। हमारे राज्य में सारी सहूलियत है और एक स्मार्ट सिटी बनकर आ रहा है। बिटकिन के लिए एक बड़ा एक रोजगार का माध्यम बनेगा, युवाओं के लिए एक रोजगार का माध्यम बनेगा। आपने किस आधार पे मना किया, किस आधार पे आपने ये निर्णय लिया कि केंद्र सरकार ये ग्रांटेड एड नहीं देगी? तो ये वही प्रक्रिया है जैसे फॉक्सकॉन वेदांता को हमसे खींचा गया, जिस तरीके से ड्रग्स पार्क को हमसे खींचा गया। महाराष्ट्र को कमजोर करने का काम हो रहा है, केंद्र सरकार कर रही है। केंद्र सरकार के षड्यंत्र के अनुसार यहाँ की भारतीय जनता पार्टी सरकार कर रही है और जो अभी इलीगल सरकार बनी हुई है वो लोग कर रहे हैं। मेडिकल डिव्हाइस पार्क प्रकल्पांतर्गत रुग्णालयांमध्ये लागणाऱ्या उपकरणांची निर्मिती होते। माहितीनुसार महाराष्ट्र सरकारकडून औरंगाबादच्या बिडकीन हा प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव पाठवला होता। 350 एकर जागेवर मेडिकल डिव्हाइस पार्क प्रकल्प उभारण्याचं नियोजन होतं। प्रकल्पासाठी 450 कोटींचा खर्च राज्य सरकारला अपेक्षित होता। महाराष्ट्र सरकारनं परवानगीसाठी केंद्राच्या औषध विभागाकडे अर्ज केला होता। या प्रकल्पांसाठी केंद्र सरकारकडे 100 कोटीपर्यंतची ग्रँट देण्याची योजना आहे। प्रकल्प आपल्या राज्यात यावा यासाठी एकूण 16 राज्यांनी केंद्र सरकारला प्रस्ताव पाठवले होते। त्या प्रस्तावाचं काय झालं याबाबत शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदींनी केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांच्याकडे विचारणा केली होती। त्यांनी दिलेल्या उत्तरात हा प्रकल्प उत्तर प्रदेश, तामिळनाडू, मध्य प्रदेश आणि हिमाचलला देण्यात आल्याचे त्यांनी सांगितलं, ज्यात महाराष्ट्राचा प्रस्ताव नाकारण्यात आला। कारण 2.5 वर्षाची निष्क्रिय कारकीर्द जनतेसमोर आलेली आहे। 2.5 वर्षात आपण किती इन्व्हेस्टमेंट आणली, किती त्या ठिकाणी उद्योग उभे राहिले, किती लाख हजार लोकांना त्या ठिकाणी काम मिळालं। आता मला वाटतं सरकारवर बोलायला विषयच काय राहिलेला नाही आणि त्याच्यामुळे वेदांचा विषय घेऊन साप म्हणत भुई थोपटण्याचा युवराजांचा प्रयत्न दिसतोय। दरम्यान वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प शिंदे भाजप सरकारनं गुजरातला घालवल्याच्या आरोपात आदित्य ठाकरेंनी पुण्याच्या वडगावमध्ये जनआक्रोश मोर्चा काढला। त्यात महाराष्ट्रात येत असलेला प्रकल्प गुजरातमध्ये कसा गेला असा प्रश्न आदित्य ठाकरेंनी सरकारला विचारला। मात्र वेदांता प्रकल्पासंदर्भात महाराष्ट्र सरकारनं करार केला होता का त्याची कागदपत्र दाखवण्याचं आव्हान भाजपच्या राम कदमांनी आदित्य ठाकरे यांना दिलं। जोपर्यंत आदित्य ठाकरे कागदपत्र दाखवत नाही तोपर्यंत राम कदम वडगावात ठिय्या आंदोलन करणार आहेत। कागदपत्र दाखवा किंवा महाराष्ट्राची माफी मागा असा इशारा राम कदम यांनी दिला। ज्या प्रकल्पासाठी 5 तारखेला 5 सप्टेंबरचं एक पत्र आहे जे सगळीकडे आता फिरत आहे की त्याच्यात नमूद केलेलं आहे की 29 ऑगस्टला उपमुख्यमंत्र्यांची बैठक अनिल अग्रवाल साहेबांबरोबर झाली आणि 100% जो प्रकल्प आपल्या महाराष्ट्रात येणार होता हा निघून गेलाच कसा। बरं, हा झाला एक प्रकल्प। बल्क ड्रग पार्कचा प्रकल्प दुसरा निघून गेलेला आहे। काल परवाकडे अजून एक मोठा प्रकल्प जो मेडिसिन डिव्हाइस पार्कचा होता, संभाजीनगरमध्ये येणार होता, तो देखील केंद्र सरकारने सांगितलं तो पण येणार नाही। जिथे आपण 100% आपल्या स्वतःच्या मेरिटवर हा प्रकल्प तिन्ही प्रकल्प घेऊन येणार होतो ते हातातून निघून कसे जातात। ज्या ठिकाणी आदित्य यांनी सभा घेतली त्याच ठिकाणी आम्ही हजारो कार्यकर्ते त्या ठिकाणी ठिय्या आंदोलन करणार। आदित्य यांनी यावं, त्यांच्या सरकारने जर वेदांता बरोबर फॉक्सकॉन सोबत अग्रीमेंट केलं होतं ते अग्रीमेंट दाखवावं, त्यांना जागा दिली होती त्याचं अग्रीमेंट दाखवावं आणि जर दाखवू शकत नसतील तर महाराष्ट्राशी तुम्ही खोटं बोललात
म्हणून हात जोडून तुम्हाला महाराष्ट्राची माफी मागावी लागेल. दुसरीकडे जर वेदांत फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रात येणार नव्हता तर मग खुद्द एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री झाल्यानंतर सभागृहात तशी माहिती का सांगितली, हा प्रतिप्रश्न शिवसेनेने सरकारला केला. अनेक उद्योगपती येत आहेत. ते वेदांतावाला आला होता, जवळपास 4 लाख कोटीची इन्व्हेस्टमेंट आपल्याकडे करतायत. असे लोक येत आहेत आपल्याकडे उद्योगासाठी. आपल्याला काय शेवटी इथे त्यांना त्रास होता कामा नये. वेदांता फॉक्सकॉन को किस तरीके से ऑलमोस्ट डील फाइनल हो गई थी, उस डील का हवाला देते हुए खुद जो ये इलीगल सरकार बनी हुई है और बेईमान सरकार बनी हुई है, सरकार के जो मुखिया बने हुए एकनाथ शिंदे जी हैं, उन्होंने बाकायदा असेंबली में जाकर कहा था कि हम वेदांता फॉक्सकॉन के लिए काम कर रहे हैं. उन्होंने हवाला दिया है, तो आप सबको झुठिया देंगे. यावरून जळगावचे खासदार उन्मेष पाटलांनी वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रातून कुणी घालवला याची थेट सीबीआय चौकशीची मागणी केली. विरोधकांच्या दाव्यानुसार महाराष्ट्रात आलेले किंवा येऊ घातलेल्या प्रकल्पांपैकी वेदांता फॉक्सकॉन, बल्क ड्रग पार्क आणि मेडिसिन डिव्हाइस पार्क महाराष्ट्रात येणार होते. वेदांता फॉक्सकॉनचा प्रकल्प महाराष्ट्रातल्या तळेगावात येणार होता. इलेक्ट्रॉनिक उत्पादनांसाठी आवश्यक असलेल्याची वेदांता फॉक्सकॉन कंपनी बनवणार होती. मात्र तो प्रकल्प आता तळेगावऐवजी गुजरातच्या अहमदाबादेत गेला. यावर सरकार म्हणतं की आधीच्या सरकारच्या दुर्लक्षामुळे हा प्रकल्प महाराष्ट्राच्या हातातून निसटला. बल्क ड्रग पार्कही महाराष्ट्रातून का गेला, यावरून आदित्य ठाकरेंनी सरकारला प्रश्न केलाय. बल्क ड्रग पार्क हा औषध निर्मितीचा एक मोठा प्रकल्प होता. दाव्यानुसार हा प्रकल्प रायगड भागात येण्याचं नियोजित होतं. या प्रकल्पासाठी महाराष्ट्र, गुजरात, हिमाचल आणि आंध्र प्रदेशने प्रस्ताव पाठवले होते. मात्र महाराष्ट्रानं सर्वात आधी मागणी केल्यामुळे हा प्रकल्प महाराष्ट्रात येणार असल्याचा दावा विरोधकांचा आहे. मात्र सध्या हा प्रकल्प गुजरातच्या भरूचमध्ये जाणार आहे. याशिवाय फोनपे कंपनीचं मुख्यालय सुद्धा काही दिवसांपूर्वी मुंबईतल्या अंधेरीहून कर्नाटकला शिफ्ट झालं. राजकीय आरोप प्रत्यारोपांचं राजकारण महाराष्ट्राला नवीन नाही. मात्र हजारो लाखो बेरोजगारांना काम देणाऱ्या कंपन्या नेमक्या कोणत्या सरकारच्या धोरणामुळे महाराष्ट्राबाहेर गेल्या, याचा सोक्षमोक्ष व्हायलाच हवा. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी.